सो हे गाइस व्हाट्सअप, वेलकम बैक टू माय चैनल। होप यू ऑल गाइस आर डूइंग वेल। सो आज मैं रेडी होके ब्लॉग स्टार्ट कर रहा हूँ बिकॉज आज है कुछ स्पेशल दिन, और स्पेशल दिन के ऊपर होने वाला एक स्पेशल ब्लॉग, जो कि आज का ब्लॉग है मराठी में बिकॉज आज एक गुढीपाडवा। सो सर्वांना गुढीपाडवाचा हार्दिक शुभेच्छा। सो आज एक गुढीपाडवा, नवीन वर्ष मराठी लोकांसाठी। मी घातलोय कुर्ता अँड पैजामा अँड त्यावर असणार आहे कोल्हापुरी, आणि आय थिंक सो फेटा पण घालणार आहे मी। लेट्स सी, भेटला तर। फेटा तर रेडी आहे, पण ऍक्च्युअली ते मम्मी घालून गेले तर मला नाही भेटणार, नाही तर मम्मी नाही घालून घेतलं मला भेटेल। सो डोंबिवली आहे संस्कृती राजधानी, आणि डोंबिवलीमधून सुरुवात झालेली शोभायात्रा। राईट नाव इट्स 7:30। आता शोभायात्रा आमच्या घरापासूनच जाणार आहे, जे बागशाला मैदान पासून स्टार्ट होता आणि पूर्ण कोपर ब्रिज फिरून ते गणपती मंदिर डोंबिवली ईस्टला फडके रोडवर पोहोचते। तुम्ही बघू शकता यात्रा जस्ट स्टार्ट झाली, अँड इथे गुढी उभा केले आम्ही। आता पूजा करायला आम्ही गुढीचं। मम्मी ते फुल नवारी यहाँ पे मम्मी और बिल्डिंग के आंटी और रितु सब लोग नवारी, और रितु ने साड़ी पहना है और मम्मी और आंटी ने नवारी पहना है। शोभा यात्रा स्टार्ट हुई थी बहुत पहले से, और आज है 25th ईयर, और यहाँ पे मैं भी ऑलमोस्ट रेडी हो चुका हूँ, सिर्फ अभी कोल्हापुरी पहनने का बाकी है। सो आई एम फुल रेडी। एक्चुअल मैं कोल्हापुरी फर्स्ट टाइम पहन रहा हूँ, तो थोड़ा सा चलने में वियर्ड लग रहा है। सांगितलेलं आहे
इथे आम्हाला खूप सारे पॅम्पलेट्स भेटलेले आणि हे तर काय ना अजून खूप सारे होते मित्राच्या हातात आहे. एका एज्युकेशन फाउंडेशननी त्यांनी असं ॲडव्हर्टाइजमेंट केलं इंस्टाग्राम ID त्यांचा. आणि हे स्टिक आहे, ॲक्च्युली स्टिक नाही, ॲक्च्युली पेन्सिल आहे, युजफुल होणार आहे. मी दिस इज हाव आय एम लुकिंग राईट नाव. विचार करतो घालू की नको. सो गाईस इथे माझा फ्रेंड चंदन आलेला आहे आणि हा चंदनचा फ्रेंड सोहम. सो आता आम्ही चाललो आहे फडके रोडवर. तिथे आमचे फ्रेंड्स सर्व भेटणार आहे, कॉलेजचे स्कूलचे वगैरे सर्वजण भेटणार आहे. आणि फडके रोडवर खूप लाखोनी पब्लिक भेटलेलं असतं आणि तिथे जाऊन कॉल्स पण लागत नाही कारण की रेंज पूर्ण जाम होऊन जातं. जॅमर नसतं ॲक्च्युअल, काय नसतं रे. नाही रे, कशाला जॅमर असेल. आय थिंक सो, आय डोंट नो एनिथिंग अबाउट दॅट. सो गाईज समोर आहे डोंबिवली रेल्वे स्टेशन आणि इकडनं स्टार्ट होतं फडके रोड. इकडनं पब्लिक तुम्ही पाहू शकता किती सारे आहे. ॲक्च्युअल आम्हाला जायचं आहे त्या टोकाला. आपण लहान असताना आपल्याला किती काय रॅलीमध्ये खायला प्यायला भेटायचे माहिती आहे का. बिस्किट, ताट, बिस्किट, चॉकलेट, खूप सारे खूप काय खायला भेटायचं. आता पुढे जाऊन होप सो आय थिंक मला ब्लॉग काढताना येणार. जे बोलेल तुम्हाला ऐकायलाच येणार नाही बिकॉज पुढे जाऊन फुल धूमधामी ढोल ताशे असतात. सो इकडनं तुम्ही बघू शकता समोर ढोल ताशेवाले रेडी होते. आता एका तासामध्ये वाइब्स चेंज होणार आहे पूर्ण. ते फडके रोडवर रात्रीचा वाइब्स एकदम डिफरंट आहे कारण की ते फुल लाइटिंग केलेलं आहे. ॲज यू कॅन सी. मी रील शॉर्ट्समध्ये बघितला असेल, तीच व्हिडिओ व्हायरल गेली आणि माझ्या इंस्टाग्रामवर लॅक्सवर 1,50,000च्या अराउंड व्ह्यूज झाले. मी पण शॉकिंग की इतकं व्हायरल झाले. 160 झाले. अपडेट ठेवतो. सो गाईज तुम्ही इथे पाहू शकता की संस्कार भारती रांगोळी काढली. सो गाईज हे आहे आमच्या डोंबिवलीचं एकमेव सांस्कृतिक स्थान गणपती मंदिर. हेलो पब्लिक, हैप्पी गुड़ी पाड़वा, 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 शुभ गुड़ी पाड़वा, शुभ गुड़ी पाड़वा, हैप्पी गुड़ी पाड़वा ब्रो. सो गाईस इथे आता नगरसेवक आले दीपेश म्हात्रे आणि आता श्रीकांत शिंदे साहेब पण येणार आहे. इथे आता फुल टाईट सिक्युरिटी झाली आहे. सो गाईस तुम्ही बघू शकता एकनाथ शिंदे साहेब आले इथे. एकनाथ शिंदे साहेब आले तर फुल टाईट सिक्युरिटी आहे. थोडे गाडी इथे आणि थोडे समोर. डोंबिवलीमध्ये आज फुल टाईट सिक्युरिटी आहे. तू गुढीपाडवा सर्वांना बोलते मराठीमध्ये, मला जर्मनमध्ये पाहिजे. जर्मन शिकून काय फायदा कॉलेजमध्ये तू. तर आम्ही फडकेच्या ऑपोजिट रोडला आले आणि तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे. एक्झॅक्ट आता आम्ही आहे गार्डनच्या समोर आणि इथे माझे कॉलेजचे फ्रेंड्स सर्वजण. इथे आता सर्वांचा फोटो सेशन चालू आहे आणि मी पण खूप सारे फोटोज काढले आहेत आणि तुम्हाला ते फोटोज इंस्टाग्रामवर बघायला भेटतील. आजसाठी मी तुमचा वंश नेमकर. तर गाईज बघू शकतात आजसाठी मी तुमचा वंश नेमकर आहे आणि माझ्या मागे बघू शकतात एवढी गर्दी आहे.
ती इथे फडके रोडवर इव्हेंट ऑर्गनाईज केला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी शोभायात्रा करण्यात आलेली आहे. सॉरी फॉर द फंबल. आणि इथे तुम्ही बघू शकता खूप जणांनी प्रतिसाद दिलेला आहे. एकदम टोकापासून ते या टोकापर्यंत गर्दीच गर्दी आहे. हा इव्हेंट खरंच बघण्यासारखा आहे. खूपसे सांस्कृतिक कार्यक्रम इथे आखलेले होते. हे बघा तुम्हाला गर्दीमध्ये कुठे कुठे पाय ठेवायचा आहे समजून घ्यायचं. थोडंसं आतमध्ये आपण आतमधल्या रोडला गेले असतात तुम्ही ढोल ताशे पथकही बघू शकता. त्यांचा खूप चांगला असा हे होतो. हां आलो त्यांचे. गणेश काय बोलतो हे कसं वाटतंय? आज काढला का आजसाठी मी वंश म्हणतो. आणि विघ्नेश पाटील मैं कब हो गया ये कब हुआ कब. अच्छा आपण एक काम करू. हा यूट्यूब अकाउंट आहे ना त्याचं नाव आहे आणि त्याचा बँक अकाउंट आहे ना तो आपलं नाव आहे. ही मस्त आयडिया. ही छान आयडिया होती. सिद्धेश काय बोलतो काय तुम्हाला बघा इव्हेंटला ना काही 3-4 शब्दांमध्ये ते तुमच्या इव्हेंटमध्ये डिस्क्राईब करा. इव्हेंट खूप खास असतो. सकाळी सगळे खूप तयार होऊन येतात. सगळे चांगल्या तयार होऊन. मी सकाळी 10 वाजता आलो आणि हे सकाळी 5 वाजता आले. 8 वाजता 5 वाजता नाही 5 वाजता तर उठलेलो. उडी उभारली घरी. अरे माझं समजा आला मी सकाळी उठलो. मित्रांनी सांगितलं चल सकाळी जिमला जाऊन येऊ नंतर इव्हेंट बाई गेम्सला कॉम्प्रोमाइज नाही करणार. म्हणून मित्रांना वाट बघवत अर्धा तास 1 तास 1.5 तास आता करत आता आलो 10 वाजता. सो गाईस आता आम्ही एंटर होते मेन स्पॉटवर, मेन फडके रोडवर. आणि तुम्ही पाहू शकता की वर पूर्ण लाईटिंग आहे. रात्रीचा वाईब इथे फुल डिफरंट असतं. आणि इथे लेफ्ट साईडला स्टेजवर प्रोग्राम चालू आहे. अँड दिस इज द पब्लिक. Low battery 25%. इथे फायनली 5 वर्षांनंतर स्कूलचे फ्रेंड्स भेटले. इज हर्षितोष ये को हर एंड शी इज पूजा. हेलो बड़ी. स्पेशली आयरोली से ये लड़की आई फड़के रोड पे गुड़ी पाड़वा एंजॉय करने के लिए. एंड इज आर्यन. हेलो ब्रो. Women. खुद का तारीफ खुद कर रही है. सो कैसे होतं गुढीपाडवाचा छोटासा ब्लॉग. होप तुम्हाला